एक बातमी, माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी होणार। वैभव नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागवली। एसीबीने कणकवली नगरपंचायतीला पत्र लिहून ही माहिती मागवली। नगरपंचायत आवश्यक माहिती आता एसीबीला सादर करणार। चौकशी असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, परंतु कुठल्याही दबावाला मात्र आम्ही बळी पडणार एवढं मात्र निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या चौकशी असतील त्या चौकशी आम्ही चौकशीला जी उत्तरं असतील ती उत्तरं मी देईन। परंतु 5-5 वर्ष एलसीबी विभाग एखाद्या माणसाची चौकशी करतोय आणि अशा अनेक चौकशा माझ्यावर सुरू झालेल्या चौकशा आज बंद झालेल्या आहेत, परंतु माझी चौकशी सुरू आहे। हा माझ्यावर अन्याय आहे आणि या विरोधात सुद्धा मी लढणार आहे आणि ह्या विरोधात सुद्धा चौकशीला मी सामोरं जाणार आहे। उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा एसीबी चौकशीच्या फेऱ्यात या ठिकाणी अडकलेले पाहायला मिळत आहेत। अपशब्द प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगर परिषदेला या ठिकाणी पत्र पाठवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भातील माहिती जी आहे ती एसीबीने मागवलेली पाहायला मिळते आहे। विकत घेण्यात आलेले गाळे एकच आहेत की 2 आहेत अशा स्वरूपाचं पत्र जे आहे ते एसीबीचे पोलीस उपअधीक्षकांनी कणकवलीच्या मुख्याधिकारी यांना पाठवलेलं पाहायला मिळतं आहे। 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांच्याकडून या गाळ्यांची जी आहे ती खरेदी करण्यात आलेली होती। 2022 सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फत या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि याच अनुषंगानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक रत्नागिरी एसीबीच्या रडारवरती आलेले पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।